परिषद आयोजित केले, त्याचा काय उद्देश आहे आणि काय बँकेची माहिती थोडक्यात आम्हाला सांगा. सांगोला अर्बन बँक गेली 29 वर्ष सांगोला सेवेमध्ये आहे. अर्बन बँका दिवसेंदिवस अडचणीत येत आहेत. देश पातळीवर 2000 संख्या असणारी सध्या आकडा 1400 वाढलेला आहे. आणि शासनाचं असं धोरण आहे की तो आकडा 500पर्यंत खाली आणायचा आहे. त्याचं कारण असं की काही बँकामध्ये संचय मंडळांनी अधिकाऱ्यांनी मिळून काही घोटाळे केले, त्यामुळं अर्बन बँका अडचणीत आल्या. सांगोला अर्बन बँक ही राजकारण बरदास्त नसणारी एकमेव बँक आहे. यामध्ये लोकांच्या प्रेमावर, आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या प्रयत्न होईल सध्या बँक चालू आहे. परंतु मागा सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट, लोकांमध्ये निरुत्साह, बाजारपेठेमध्ये असलेली तीव्र स्पर्धा, धंदे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये उलफी डिपार्टमेंट म्हणतो आपण, तर पैसे असूनसुद्धा पैसे न भरण्याची प्रवृत्ती, त्यामुळे दिवसेंदिवस सर्व बँका अडचणीत येत आहेत. असेच अशा कारणामुळं सांगोला अर्बन बँक आपली गेल्या 2-3 वर्षापासून अडचणीमध्ये होती. रिझर्व्ह बँक काय करते की आम्हाला संधी देते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा. लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो, त्या वसूल करणं आमचं काम आहे. आपणाला सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा आम्ही लोकांच्या ठेवी देतो ते ठेवी परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ बोजे चढले. त्यामुळं जरा उद्या बँक अडचण झाली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवी परत देण्याचा आम्हाला आदेश आहे. त्यामुळे वसुली हा आमचा महत्त्वाचा भाग आहे. दिलेलं कर्ज वेळेत आणि वेळेत वसूल करणं, उचित वसूल करणं हे आमचं काम. बरं असं होतं की जेव्हा कर्ज थकबाकीमध्ये जातं, प्रत्येक महिन्यात हप्तापर्यंत अनिवार्य असतं, परंतु 3 हप्त्यामध्ये गेलं की कर्ज एन-पीमध्ये जातं आणि RBI सांगतं की तुम्ही कारवाई चालू करा. बरं असं होतं एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नोटीस आली, इतका मोठा माणूस आम्ही आणि 2-3